गिळला हाय हाय. राग. मला कधीच असं बोलली नाही ती, कधीच म्हणजे कधीच नाही बोलली. तुला मी वचन दिलं होतं, तुला ज्या घरातनं जसं आणले, ज्या परिस्थितीतून आणले तशी परिस्थितीत तुला मी ठेवण्याचा प्रयत्न करणार. तर बाबा माझी सायकल घेऊन चालला तर हमा म्हणाला आता. मी नाही बांधलं, दुसरी बांधलं, नंतर न बांधतो. ती बरी धुऱ्या उड्या. हा बाय. तर फिल्मिंग बरोबर येते की नाही मला माहित नाही. तर मित्रांनो, मी फर्स्ट टाइम तर नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. मी आत्ता चाललो आहे मस्तपैकी एक सायकलची राईड मारायला. आणि खरं तर म्हणजे मी फर्स्ट टाईम सायकलवरती असं माउंट करून मी आता जातो आहे रायडिंगला. आणि खरं तर मला मॉर्निंगला जायचं होतं, पण आता म्हटलं की इव्हिनिंगला जाऊया. मस्तपैकी वातावरण पण झालेलं आहे, एवढं भारी वातावरण झालं ना की म्हटलं ह्यामध्ये आपली एक राईड होऊन जाऊ त्याची. तर पाठीमागं बघू शकता तुम्ही की पुलाचं काम चालू आहे इथे. आणि भरपूर दिवसांनी मी सायकल चालवायला लागलो आहे. चालवताना अक्षरशः असा दम भरल्यागत वाटायला लागले, कारण एकतर ही सायकल पळतच नाही. आता एवढी हवा मारल्या मागाशी, असं टायऱ्या अशा एकदम दोन्ही टम केल्यात तरी जाईना झाल्या. मस्त वातावरण, एकदम एक नंबर वातावरण झाले. बघा कुठंपर्यंत माझा स्टॅमिना आहे. माझी इच्छा आहे मी नाक्यापर्यंत जावं, म्हणजे सांगलवाडीच्या नाक्यापर्यंत. आता हळूहळू एरिया पण हा डेव्हलप व्हायला लागला आहे, कारण आधी इथं फक्त 30 फुटी रोड होता आणि ते म्हणजे भीती वाटत होती, कारण पूर्ण पानसाळ वगैरे असे कंडिशन होते. एवढी घरं पण नव्हती. आता थोडंसं गॅरेज वगैरे हे सगळं वाढलेलं आहे इथे. आणि ह्या बायपासला पण एवढं रहदारी नव्हती, पण आता एवढी रहदारी झाली, एवढं ट्रॅफिक झाले ना, आणि ते एवढं ट्रॅफिक जाम होते आहे इथे. आणि एकदा ट्रॅफिक जाम झालं जवळजवळ 10-15 मिनटं लागतात त्यातून निघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एवढा लाजरा मुलगा आहे ना, की असं माउंट करून मी पहिल्यांदा चाललो आहे असं. आणि कोण बघते कोण नाही या ह्याच्यातच माझं निम्म लक्ष आहे. तर आता जवळजवळ मी 1.5-2 किलोमीटर लांब आलो आहे. थोडंसं तब्येत पण बरी नाही माझी, तरी पण म्हटलं जाऊन यावं जरा. तेच 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 बघून जरा वैताग आलाय. घर ते शाळा, शाळा ते घर, घर ते शाळा एवढंच करतो. हा हा चढ आहे हा. चढताना एकदम दम भरायला लागलाय. माझ्यामध्ये सकाळ सकाळी रायडिंगला गेलं पाहिजे आपल्याला. मस्तपैकी एक फिटनेसचा एक सेशन होऊन जाईल. दम भरल्यामुळे मला बोलायला येईना मित्रांनो. संपला सर. छोटासाच आहे पण मोठा होता. बहुतेक काही काहींचं लक्ष नाही आहे, कारण हे कॅमेरा असं पुढं असणं तर लगेच बघतात इकडे तिकडं, अरे यानं काय लावलं, यानं काय लावलं असं. आणि मी असं बडबडालो ना, त्यामुळे म्हणतात की हा एकटाच बडबडायला लागलाय. तरी नशीब ते हेडफोन वगैरे आल्यात, त्यामुळे लोकांना वाटतं की हा हेडफोनवर बोलत असेल. मित्रांनो दम भरलाय, जाम दम भरला.
सासाशी माझे फुला लागल्या. बरोबर सकाळ सकाळी वर्कआउटला यायला पाहिजे. आता ह्यानंतर जो चढ लागणार आहे ना तो सगळ्यात मोठा चढ असणार आहे, कारण ब्रिज आहे, नदीवरचा ब्रिज आहे तो. तर मित्रांनो, आपला गुरुवारी DJI Osmo Pocket 4 हा कॅमेरा येणार आहे. बुक केला होता. खरं तर आता ती स्टोरी मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. एकतर रहदारी आहे. हा चढ स्टार्ट झाला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला गुरुवारी नाही तर शुक्रवारी फायनल आपला DJI Osmo Pocket 4 जो माझा ड्रीम कॅमेरा होता तो येणार आहे. म्हणजे तसा 3 होता पण अपडेट झालेला आहे, त्यामुळं मी एक्सायटेड आहे त्या कॅमेरासाठी. आणि मेन म्हणजे ॲक्च्युली तो कॅमेरा घेणार होतो कारण पूनमने माझा 30 तारखेला बड्डे होता आणि पूनमने रॉयल एनफिल्डची गाडी बुक केली होती माझ्यासाठी, सुपरनोवा मेटॉर. पण तर 1 महिना आम्ही आधी बुक केली होती पण ती गाडी काय आली नाही. त्यामुळे पूनमला माझ्या बड्डे दिवशीच पाहिजे होती. त्यामुळे पूनमने म्हटली की सगळं कॅन्सल कर आणि कॅमेरा घेऊन टाक. त्यामुळे कॅमेराकडे वळलो आम्ही. नाहीतर हा ड्रीम कॅमेरा माझा कॅमेराच राहिला असता, ड्रीमच राहिला असतं. कारण गाडीचं कसं हे मध्येच निघालं होतं गाडीचं. कारण गाडी घ्यायची असं काय मनात नव्हतं, कॅमेरा घ्यायचंच मनात होतं. आणि त्यानंतर माझं आणखीन एक ड्रीम आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅकबुकचं ड्रीम आहे माझं. ते कंप्लीट झालं की बस, बाईक घेतली तर घेतली, नाही तर नाही घेणार बाईक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, बघता बघता हे दिवस कसं जातं खरंच कळत नाही. कारण 30 तारखेला माझा बड्डे झाला आणि मला 36 रनिंग लागलं माझं. तर आता बऱ्याच जणांना वाटत नाही माझं एज काय आहे, किती असेल, काय असेल. पण असं पाठीमागं जरा जाऊन बघितलं ना तर खरोखर असं वाटतं की यार बघता बघता हे दिवस गेलात, बघता बघता. कारण मला आठवते ज्यावेळेस आमचं लग्न झालं होतं ना त्यावेळेस 10x10ची खोली होती आणि 2013 साली माझं लग्न झालं आणि परीचा जन्म लगेच 2015मध्ये झाला. त्यामुळे आम्हाला एकतर कमी वयात लग्न झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच मुलगी झाली. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पटापटा झाल्या. तर त्यामुळं असं काय म्हणतात ते बघता बघता दिवस गेले ते ह्या सगळ्या गोष्टी पटापटा झाल्या खरं तर. आणि असं वाटलं की म्हणजे लवकर घ्यायला नाही पाहिजे होता चान्स, कारण आम्हाला तसं आमचं दोन्हीकडे सपोर्ट नसल्यामुळं थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम होते, त्यातच आम्ही बाहेर पडलो होतो. आणि 10x10ची खोली होती, भाडं 1400च्या आसपास होतं, 1400 होतं बरोबर. आणि त्यात आम्ही जवळजवळ 2 वर्ष काढली. आणि त्यावेळेस माझ्याकडे बाईक वगैरे काही नव्हतं, फक्त सायकल होते. तर त्यावेळेस मी आणि पूनम असं गाडीची स्वप्न बघायचं. आणि त्यावेळेस मला ॲक्सेस 125 खूप गाडी आवडायची, मुपेड मला जाम आवडायचे. मी येता जाता त्या गाडीकडे बघायचो, मला एवढी आवडायची ना ती. तर रस्त्यावर दिसली की मी पलटून असं, मग कधी आयुष्यात मुलींकडे असं बघितलं नसेल पलटून, तेवढं त्या गाडीकडे बघितलं मी पलटून. आणि तुम्हाला पटणार नाही, पूनम त्यावेळेस बँकिंगची एक्झाम देत होती. तर पोरगीला सांभाळून सगळं घरातलं करून, पोरगी माझी जेमतेम 3 महिन्याची होती त्यावेळेस नंबरला. तर तिला सांभाळून सगळं आम्ही मॅनेज करत होतो. कधी कधी मुलगीला शेजाऱ्यांच्यात सोडून जात होतो. आणि बँकिंगची एक्झाम देत होती ती. त्यावेळेस माझ्याकडे BSA सायकल होती ब्लॅक कलरची, खूप आता मॉडेल बंद झाले ते. आणि त्यावेळेस आम्ही डबल सीट जायचो, म्हणजे त्याला कॅरेज नव्हतं, तर तिला मी पुढं बसून घेऊन जायचो. तर सगळी माणसं आमच्या चेहऱ्याकडे एकमेकांकडे बघायची. त्यावेळेस लो ऑड फील व्हायचं. आणि त्यावेळेस असं वाटायचं की गाडी कधी येत्या, गाडी कधी येत्या. आणि अखेर 2 वर्षानंतर गाडी आली ॲक्सेस 125. आणि दुर्दैव बघा माझा, दुर्दैव, ज्यावेळेस गाडी घेतली आणि दारात लावली होती, पूजा बिजा केली, तर एकतर रोड तो बारीक होता आणि एक जण 4 व्हीलर शिकत होता तिथे. आणि शिकता शिकता माझ्या घातला गाडीवर. तर गाडी माझी पूर्ण तारेच्या कंपाऊंडमध्ये जाऊन अडकली. पूर्ण पुढचं फायबर विबर सगळं फुटलं आणि घटस्थापनेला सोडली होती आणि बरोबर शोरूममध्ये टाकली गाडी. तर गाडी बरोबर मला दिवाळी झाल्यानंतर मिळाली. म्हणजे जी गाडीची सणा दिवशी गाडी सोडवलेल्याचा जो आनंद असतो ना, जी एक्साइटमेंट असते ना, ती सगळी निघून गेली. त्यानंतर गाडीची जी पनवती लागली ती पनवती लागली. कारण त्या गाडीचं कसं होतं, किल्ली स्टार्ट केली तर गाडी ऑटोमॅटिक उडायची, कारण एक्सिलेटरला प्रॉब्लेम होता त्याच्या.
मग ती गाडी विकून टाकली आणि मग गाडी घेतली ती लिओ घेतली. लिओ नंतर ना गाडी अजून कुठली घेतलेली नाही. परत ॲक्टिवा घेतली पूनमला. पूनमचा क्लासेस चालू होते त्यामुळं पूनमसाठी गाडी घेतलेली ती. ज्या गाडी घेतली आणि पूनमने क्लासेसच बंद केली. तेव्हा मग त्या गाडीचा काही उपयोग होत नव्हता, त्यामुळे गाडी घरीच लावून होतं ते. त्यामुळे ती पण गाडी विकली मी. आता राहिल्या माझी लिओ, ती पण आता 8-9 वर्ष झाली. सॉरी मित्रांनो, तोंडात घास गेलाय. ते पण गिळला. हाय हाय. ती पण त्या गाडीला पण 8-9 वर्ष झाली. त्या गाडीचं पण आता संपत आले सगळं, कारण एवढं रनिंग होते ना तिचं. ते बिचाऱ्यानं त्या गाडीने पण खूप साथ दिली मला, खूप म्हणजे खूपच साथ दिली. मग आता म्हणले की गाडी दुसरी घ्यावी, पण काही योग आला नाही. तो बहुतेक ते म्हणतात ना, जे होतं आहे आजच्या गेले होत आहे, तसं काहीतरी कंडिशन झाली. आता कॅमेरा येणार, कारण कसं आहे, मला एक तर डेट इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती. कॅमेराने थोडंसं काहीतरी कंटेंट क्रिएशन करून काही ना काहीतरी चालू झालं असतं सोशल मीडियावरनं माझं. त्यामुळे तेवढाच एक हातभार लागला असता, त्यासाठी मला कॅमेराच घ्यायचा होता. आणि मी पूनमला नेहमी म्हणत होतो की माझं असंच आहे की वेळ निघून गेली की मला सगळ्या गोष्टी मिळतात. पण पूनम म्हणते त्या गोष्टीवरती जास्त विचार करू नकोस, तू असा विचार करतोय म्हणून तुला त्या गोष्टी वेळ निघून गेल्या की मिळतात त्या वेळेवर. सांगायचा एवढाच उद्देश होता की टाईम पटापटा जातो, हा वेळ अशीच सुटते. आणि गाडी घेण्यापाठीमागे पण एक हेतू होता की आमच्या लग्नाला जवळजवळ आता 12-13 वर्ष होत आली, पण आम्ही दोघं असं कधी फिरायला गेलेलो नाही, किंवा दोघं असं कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो नाही वेळ काढून. मस्तपैकी असं गप्पा मारत कुठेतरी फिरायला यावं म्हटलं तर ते पण कुठे झालं नाही, कारण एवढं स्ट्रगल लाईफ आहे ना आमचे. कारण पूर्ण सपोर्टला कोण नव्हतं. जे काय उभं केले ते आम्ही दोघांनी उभं केले. आता स्वतःचं घर आहे, 4 व्हीलर आहे, ते सगळं स्वतःच्या हिमतीवर केले. म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांच्या सपोर्टनी केले. इव्हन आमच्या मदतीला कोणी आलेलं नाही, कोणी म्हणजे कोणीच नाही आलं. पुढचं काय बोलत नाही, आता तुम्ही समजून घेऊ शकताय ते. तर मित्रांनो, मी आता लागलोय हायवेला. या सगळ्या खडतर मार्गातनं आम्ही, म्हणजे आता बरेच जणांचे कमेंट येतात की तुम्ही सेकंड चान्स घ्या, सेकंड चान्स घ्या. पण खरं सांगू मित्रांनो, सेकंड चान्स घ्यायचा पण सुद्धा आमच्या मनात होतं की पहिला तर आम्हाला एकतर मुलगी पाहिजे होती, मुलगी झाल्या. आता आम्हाला मुलगा पाहिजे खरं तर. आणि मला काय प्रॉब्लेम नाही, तिला पण काय प्रॉब्लेम नाही, मुलगी झाली तरी काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. एवढंच की आमचा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की आमच्या ज्यावेळेस स्ट्रगल पिरियड होता, म्हणजे आम्ही आता 1-2 वर्ष झाले सेटल झाले व्यवस्थित, पण त्याच्या आधी आम्ही कसं विचार करत होतो की आता नको, परत बघू. तिला व्यवस्थित सांभाळायचं होत नाही, तिला काय सांभाळणार आहे, ह्या गोष्टी होत 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 आता नको. मुलगी 5 वर्ष झाल्यानंतर मग चान्स घेऊया. मुलगी 5 वर्षाची झाली, पहिलीला गेली. बघता बघता दिवस एवढे गेले की मुलगी आता 6वीला आहे. तर कसा वेळ गेला हे कळालं नाही आम्हाला. आणि आता चान्स घ्यायचा म्हटलं तर आमचं वय पण आता तेवढं भरपूर होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आता घरचे पण मागं लागल्या, चान्स घ्या, चान्स घ्या. तर मित्रांनो, आपण आता इथूनच परत जाऊया. मी जवळजवळ आता 7 किलोमीटर एवढा लांब आला असेल मित्रांनो. तर कुठं तुम्ही की घरचे सुद्धा मागं लागलेले की चान्स घ्या, चान्स घ्या. पण आता असं वाटायला लागलं की खूप वेळ झाला आहे. आणि असं पाठीमागं जाऊन बघितलं की अरे एवढे दिवस गेले, मग हा विचार आम्ही आधी का केला नाही. पण त्यावेळेस आम्हाला माहिती आहे की आम्ही काय विचार केला होता, कुठल्या परिस्थितीचा विचार केला होता, हे त्यावेळेस आम्हाला माहीत आहे. पण आज असं वाटतं की यार जरा लेट झाला, जरा आपण हे आधी काय ह्याचा विचार केला नाही की आधी चान्स घ्यायला पाहिजे होता. आता असं वाटतं की यार आता जर चान्स घेतला तर आम्ही ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल केलं आहे, म्हणजे आम्हाला एकमेकांना फिरायचं आहे, तर ते आम्ही कधी करणार, हा पण एक क्वेश्चन आहे. तर आम्ही गाडी घेणार होतो त्यासाठीच की 1 वर्ष आम्ही निवांत बोंबलत फिरणार होतो, मी आणि पुणे निवांत म्हणजे निवांत फिरणार होतो. हे आमचं स्वप्न होतं. पण आता दुर्दैवाने गाडी तर काय आली नाही. मग आता जरा चान्स घ्यायचा आम्ही विचार चालू आहे आमचा. आणि आता चान्स घेतला तर जवळजवळ 3 वर्ष आम्हाला बाहेर फिरता येणार नाही.
म्हणजे विचार करा, माझं जवळजवळ वय आता 36 आहे. 36 आणि 3 जर झाले तर 39 वर्षाचा होणार आहे मी त्यावेळेस. कारण ॲटलिस्ट बेबी तर मोठा व्हायला पाहिजे, त्याला कळतो व्हायला पाहिजे. म्हणजे कोणाकडे तर सोडून जायचं बियायचं म्हटलं तरी अवघड होणार आहे. कारण 3 वर्षाचा मुलगा काय असणार आहे, काय कळणार आहे त्याला. मग वयाच्या 40व्या वर्षी आम्हाला बोंबलत फिरायला लागणार आहे. म्हणजे आमचे स्वप्न सगळे, जे काय आमचं स्ट्रगल जे आहे ते सगळं आमचं ह्यातच गेले. सुखानं कधी फिरायला मिळालं नाही आम्हाला. म्हणून आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो, एकमेकांना समजून घेतो. अक्षरशः असं कधी कधी असं वाईट वाटतंय. तुला मी वचन दिलं होतं, तुला ज्या घरातनं जसं आणले, ज्या परिस्थितीतून आणले तशी परिस्थितीत तुला मी ठेवण्याचा प्रयत्न करणार. थोडं कुठेतरी कमी पडतंय असं वाटतंय मला. त्यानं खरं कधी या गोष्टीचं मला कधीच असं हे केलं नाही, मला हट्ट केला नाही तू मला इकडे घेऊन चल, मला तिकडे घेऊन चल, तू कधीच मला फिरायला नेत नाहीस, कधी आपण बाहेर जात नाही जेवायला. मला कधीच असं बोलली नाही ती, कधीच म्हणजे कधीच नाही बोलली. कारण तिला सगळी परिस्थिती माहिती आहे आणि तिला सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे तिला. आणि हे माझ्यासाठी म्हणजे मी असं समजतो ना, मी ह्या जगातला सगळ्यात लकी माणूस आहे, सगळ्यात लकी माणूस. तर मी ट्राय करणार ह्या वर्षात तर तिला, म्हणजे ह्या जन्मात तरी मी तिला फिरायला नेणार म्हणजे नेणार. आणि एवढं फिरवणार की बास म्हणली पाहिजे ती, बास असे दिवस आणणार आहे मी. तर हे मित्रांनो, हे गरज होती मला, ह्या गोष्टीची गरज होती की बाहेर कुठेतरी जावं, तुमच्याशी गप्पा मारावं. कारण घरात असलं की मी अशा गोष्टी बोलणार नाही, ती समोर असली तर माझ्या मनातनं पण ती बाहेर पण येणार ना. हे बाहेर आलो सायकलिंग करायला, एक थेरपी झाली माझ्यासाठी, थेरपी. मित्रांनो, आता 7 किलोमीटर लांब आले, आता 7 किलोमीटर परत जायचं आहे मला. अक्षरशः पायाची वाट लागणार आहे माझ्या. आत्ताच दुखा लागलेत, गुडघे दुखा लागले. झालो म्हातारा झालो मित्रांनो, म्हातारा झालो. 36 एज आहे माझं. बघता बघता आता अजून असे असे दिवस जातील असे. जरा बरं वाटलं मित्रांनो तुमच्याशी गप्पा मारून. मला माहीत नाही व्हिडिओ कसा झालाय, काय झालाय, कारण मी जस्ट पहिल्यांदा ट्राय केला आहे. सगळा सेटअप सगळा आता लावला आहे. आणि सायकल पळता पळत नाही, स्मूथ नाही अजिबात, दमवते चालवायला. वायरलेस मॅक कनेक्ट केलाय, पण आवाज माझा कितपत आलाय मला नाही माहीत. आता घरी जाऊन मी चेक करणार आहे सगळं. जर बरं वाटलं तर अपलोड करेन, मग माझी स्टोरी मी तुम्हाला कधी तर परत सांगेन. DJ Osmo Pocket 4 वरती सांगेन मी आता. त्या कॅमेऱ्याची मी आतुरतेने वाट बघतो, आतुरतेने. तर मित्रांनो, मी आत्ता आलोय पुलावरती, तुम्हाला नदी दाखवतो. अंधारात दिसेल नाही दिसेल माहीत नाही, पण ॲटलिस्ट ट्राय तरी करतो. गणपतीची प्रॅक्टिस चालू आहे. गणपती जवळ आला त्यामुळे गणपतीची प्रॅक्टिस चालू आहे. हा हा, जाम पाय दुखा लागल्यात. तर मित्रांनो, हे बघा, ही आहे सांगलीची कृष्णा नदी. आणि तिकडे जे आहे तो आयुर्विन पूल आहे, तिकडे प्रॅक्टिस चालू आहे ढोल ताशा पथकची. चलो अब निकलते हैं. शीट पण भरपूर खाली आहे, त्यामुळे बहुतेक पाय दुखत असणार आहे माझे. जरा शीट वर करतो. डबऱ्यात बसल्यासारखं वाटतं. बघा आता जरा बरं वाटायले. आवाज येतोय मित्रांनो? मे बी येत असेल आवाज तुम्हाला. धिन 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 धिन. ॲक्च्युली तुम्हाला जी स्टोरी सांगितलं ना, ती थोडीशी अर्धवट सांगितलं.
अजून पूर्ण सांगितलेली नाही स्टोरी. असे उंच गेल्यामुळे जर भारी वाटायला लागले, नाहीतर असं डबऱ्यापासून चालू उभं वाटत. पाय पण गुडघे दुखायला लागले, का दुखत होते आत्ता कळा. किती हुशार आहे ना ते. वरंगळीला पण पळत नाही सायकल. ऑर्डर मॅन. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली जी 7 किलोमीटरची जी राईड होती ते कम्प्लीट झाली आहे. साधारण 14 किलोमीटर आपण राईड करून आले. आणि माझी इच्छा होती की मी ही राईड कम्प्लीट करत करत तुमची गप्पा माराव्या, मनातल्या गोष्टी सांगाव्या, आणि तो उद्देश माझा कम्प्लीट झालेला आहे. खरंच एवढं भारी वाटायला ना, मन मोकळं झाल्यासारखं वाटायला लागले. आज काहीतरी मी एक वेगळा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. खरंच भारी वाटायला लागले. खतरनाक एपिसोड झाले, खतरनाक. एवढ्या वॉर्म झाल्या ना, असं जाणवालं की उद्या बहुतेक कणकण येणार, बॉडी पेन होणार. कारण भरपूर दिवसात एक्सरसाइज केला आहे मी सायकलिंग. कडक एक्सपिरियन्स होता, कडक. मजा आली. घाम बघ की. इकडे नाक्याजवळ त्या आंबा पडेल तिनं वगैरे मिळते बघ. एवढं लांब गेलतो. फल्लेच्या पुढे आहे की नाही कार्यालय बघ, नवीन झाले, तिकडे जाऊ ना. आंबाभवन नाही रे, बायपास वरनं गेलो. आंबाभवन वगैरे मिळत नाही. हा, नाक्याच्या पुढे जरा हे माहिती शुभ, हे आपण संगीत घेतलेलं बघ ते शुभश्री का कुठला शुभमंगल, शुभमंगल तिथेपर्यंत गेलो होतो. चांगलं लांब, गुडघं लागलं. सायकल मध्ये होती गरज, दमवते सायकल हवा मारून सुद्धा. असं हे नाही, ह्याच्यासाठी नाही आहे ते प्रॉपर फिटनेस साठीच आहे बहुतेक. ते हे व्हावं म्हणून. हा होय, मग मॉर्निंगला जाऊया म्हणालो आपण. होय.